हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र संदीप आणि या व्हिडिओमध्ये आपण बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 23 विषयी बोलणार आहोत की या एपिसोडमध्ये नेमकं काय पाहायला मिळालं आणि कोणत्या गोष्टी या एपिसोडमध्ये पाहण्यासारख्या होत्या। तर चला याच विषयावर बोलणार आहे मी या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। बिग बॉस मराठी सीझन 5 एपिसोड नंबर 23 मध्ये सुरुवातीलाच निक्की आणि घनश्याम मध्ये भांडण पाहायला मिळालं आणि यामागचं कारण हे आहे की जेव्हा योगिता एविक्ट झालेली होती तर घनश्याम योगिताला बोलला होता की तू गेलीस तर माझं कोण बघणार, मला कोण प्रेम देणार, माझी काळजी कोण घेणार। आणि ही गोष्ट निक्कीच्या कानापर्यंत पोहोचली आणि निक्कीला वाटलं की मी सुरुवातीपासूनच घनश्यामला भाऊ बोलली आहे आणि त्याची काळजी पण घेते, त्याला तेवढं प्रेम पण देते आणि असं असूनही तो योगिताला कसं बोलू शकतो की आता माझी काळजी कोण घेणार आणि मला प्रेम कोण देणार। या गोष्टीचा निक्कीला खूप वाईट वाटलेला होता आणि यामुळेच या दोघांमध्ये खूप भांडण पण पाहायला मिळालं, खूप मोठी आर्ग्युमेंट पाहायला मिळाली आणि या दोघांमध्ये जे भाऊ बहिणीचं नातं होतं ते आता तुटलं असंच बोलू शकतो। आणि सेम टॉपिकवर अंकिताने पण घनश्यामला समजवण्याचा प्रयत्न केला की तू वागलास, तू ते शब्द बोललास आणि त्यामुळेच निक्कीला राग आलाय। आय विश की घनश्याम ह्या गोष्टी सिरियस घेणार। यानंतर सत्याच्या पंचनामा एक ऍक्टिव्हिटी बघायला मिळाली ज्यामध्ये दोन ग्रुप होते, टीम ए आणि टीम बी। ह्यामध्ये प्रत्येक टीमचा एक कंटेस्टंट पंचनामा खोलीमध्ये जाणार होता आणि बिग बॉस त्यांना एक प्रश्न विचारणार होते आणि यावर त्या कंटेस्टंटला सांगायचं होतं की तो स्टेटमेंट खरा आहे की खोटा आहे। आणि कंटेस्टंट बोलत असेल की तो स्टेटमेंट खरा आहे आणि बाहेर जी विरुद्ध टीम आहे ते या स्टेटमेंटला सहमत असतील तर त्या कंटेस्टंटच्या टीमला बीबी करन्सी मिळणार होती। आणि प्रोसेस मध्ये पहिल्यांदा टीम बी मधून आर्या गेली आणि आर्याला एक प्रश्न विचारला गेला की आर्या, तुझ्या टीम मधून तुलाच गेम खेळता येतो, हे खरं आहे की खोटं। आर्याने खरं आहे बोलला, पण बाहेर याच्या अपोजिट जी टीम होती म्हणजे टीम ए यांना ती सहमत नव्हतं आणि यामुळेच आर्याला एक पण करन्सी मिळालेली नाही। त्यानंतर टीम ए मधून घनश्याम गेला। घनश्यामला पण एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही दोन्ही टीमला खुश करण्यासाठी दुटप्पी भूमिका करत आहात। तर या प्रश्नावर घनश्यामने होकार दिला, म्हणजे तो सहमत होता, खरं आहे बोलत होता। पण बाहेर जी विरुद्ध टीम होती म्हणजे टीम बी त्यांना वाटत होतं की नाही, घनश्यामने आम्हाला खुश केलं नाही, खुश ठेवलं नाही आणि आमच्या ग्रुपमध्ये त्याने येण्याचा प्रयत्न पण केला नाही। तर टीम बी सहमतच नव्हती आणि घनश्यामला पण एकही करन्सी मिळालेली नाही। तर बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 23 मध्ये एवढंच काही पाहण्यासारखं होतं, म्हणजे ह्याच गोष्टी हायलाइट होत्या। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।